थोडा थोडा अभ्यास पण करायचा आहे. बऱ्याच दिवसांनी भेटलोय आपण आणि आज आपला हा जो लेसन आहे मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल आणि मॉडर्न पिरियॉडिक टेबल, थोडक्यात धड्याचं नाव आहे द पिरियॉडिक टेबल. जो काही आपला भाग आहे तो आज संपणार आहे. लेट अस क्विकली रिवाइज ऑल द थिंग्स आणि मग त्याच्यानंतर या धड्याचा शेवट जो आहे जो खूप इम्पॉर्टंट आहे, इंटरेस्टिंग आहे आणि पुढच्या सगळ्या लेसनसाठी मी तर म्हणेन सगळ्या केमिस्ट्रीसाठीचा बेस हा धडा आहे. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. इट्स लाईक अ रेफरन्स फॉर ऑल ऑफ अस, कारण की सगळ्या एलिमेंट्सचं एक परफेक्ट टेबल जे मॉडर्न पिरियॉडिक टेबल आहे ज्याच्यावरती आपण ऑलरेडी आलोय, ज्याची सुरुवात केली आपण, त्यातले आता आपण ट्रेंड्स बघणार आहे. आणि त्याच्यानंतर एक शेवटचा एक आपल्याला पॉइंट आहे या बुकमध्ये, या लेसनमध्ये, जो आहे हॅलोजनचा ग्रुप. एक ग्रुप पण आपल्याला दिलेला आहे जस्ट टू नो की आपण ग्रुपचा अभ्यास आणि पिरियडचा अभ्यास असाही वेगवेगळा करू शकतो. अरे वा, गुड मॉर्निंग तर अशा पद्धतीने आपण जो आपला लेसन आहे त्याच्या शेवटाकडे आज जाऊया, पटकन रिवाइज करूया आणि मग ज्या इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहेत त्याच्याकडे आपण फोकस करूया. चलो, आय विल क्विकली शेअर द पीपीटी विथ यू ऑल. दिस इज द सेकंड लेसन, पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. आपण बघितलं होतं की क्लासिफिकेशनची गरज का असते. आपण वेगवेगळ्या गोष्टींचं त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक प्रमाणे किंवा त्यांच्या प्रॉपर्टीज प्रमाणे सिमिलरिटीज डिफरन्सेस बघून क्लासिफिकेशन करत असतो. आणि हाच विचार आपल्या सायंटिस्टने, केमिस्टनी केला आणि त्यांनी दे जस्ट गेव फॉरवर्ड देअर आयडियाज ऑफ क्लासिफाईंग द एलिमेंट्स विच वेअर नोन ॲट दॅट टाइम. सुरुवातीला 18th सेंचुरीच्या सुरुवातीला जेव्हा खूपच कमी एलिमेंट्स, 20-30 एलिमेंट्स ओनली वेअर नोन, दॅट टाइम द स्टोरी स्टार्टेड and the very first trial was done by Daubernier. He did the classification of elements in 3 group. 3 गटामध्ये त्याने त्यांना बनवलं, त्याला ट्रायड्स असं म्हणतात. हा सगळ्यात पहिला ट्रायल होता. याच्यामध्ये काही बेनिफिट्स होते, काही लॉस होते, पण हा पहिला स्टेप होता ज्याच्यावरून लोकांना हे समजलं की वी कॅन क्लासिफाय एलिमेंट्स टू. आणि मग त्यांना सिस्टमॅटिक अरेंजमेंट करण्यासाठी सेकंड न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह हा आला. जसे आपले संगीतातले स्वर असतात 8 स्वर, म्हणजे 7 स्वर आणि 8वा परत 6, तसंच त्याने 7 अधिक 8वा खाली अशा पद्धतीने सगळ्या एलिमेंट्सना मांडलं. 30 एलिमेंट्स माहिती होते, 30च्या 30 एलिमेंट्सचा एक टेबल बनवला. पण त्याच्यामध्ये काही गडबड झाली होती की एका ग्रुपमध्ये 2-2 एलिमेंट आले, एका गटामध्ये वेगवेगळे म्हणजे ऍसिड बेस असे एकत्र आले, ज्यांच्या प्रॉपर्टीज एकदमच उलट्या पुलट्या ते पण सगळे एका ग्रुपमध्ये आले. तर असं क्लासिफिकेशन उपयोगाचं नाहीये. शिवाय जे नवीन एलिमेंट्स आले त्या एलिमेंट्सना त्यात टाकायला जागाच नव्हती. हा दुसरा टप्पा होता क्लासिफिकेशनचा. पण ह्याच्यामध्येही काही त्रुटी होत्या, म्हणजे देयर वर सम फ्लॉज इन दिस. मग आता ह्याला ओव्हरकम करण्यासाठी मेंडेलिव्ह नावाच्या एका खूप बुद्धिमान माणसाने स्वतःच एक पिरियॉडिक टेबल दिलं. He was a chemist, he was a professor in the college and he was doing multiple things in the college as a professor. He was teaching. आणि त्याच्या बरोबर त्याने जे काही शिकला होता, त्याने जे काही प्रयोग केले होते, त्याने ज्या गोष्टी नोट डाऊन केल्या होत्या त्याच्या हिशोबाने त्याने स्वतःचे जसे पत्ते असतात तसे कार्ड्स बनवले होते प्रत्येक एलिमेंटचे. 64 एलिमेंट्स त्यावेळेला काहीतरी माहिती होते आणि त्या सगळ्या एलिमेंट्सचे त्याने प्रत्येकाच्या नावाचे पत्ते बनवले, जसे आपले पत्ते असतात ना तसे. आणि त्यांचं मांडणी करून त्याने स्वतःच एक पिरियॉडिक टेबल बनवलं, कोणाच्या खाली खाली कोणाच्या खाली लावून असे असे करून त्याने स्वतःच एक पिरियॉडिक टेबल बनवलं, विच इज द माइलस्टोन इन टू द क्लासिफिकेशन स्टोरी ऑफ ऑल द एलिमेंट्स. कारण की त्याच्यामध्ये सगळ्याच्या सगळ्या एलिमेंट्सना स्पेसिफिक प्रॉपर्टीच्या हिशोबाने मांडलेले. ऑल द एलिमेंट्स इन वन ग्रुप हॅव द सेम प्रॉपर्टीज. Moreover that he predicted the elements which were not even invented that time, and all the elements till his experimental classification was based on the atomic mass number. मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबल पर्यंत सगळ्या लोकांनी ॲटॉमिक मास नंबरचाच आधार घेतला आणि त्यांना क्लासिफाय केलं. ह्याच्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी पण होत्या, जसं त्याने काही गोष्टी रिपेअर केल्या, जसं की बोरॉन आणि पेरिलियम ह्यांच्या ॲटॉमिक वेटमध्ये कन्फ्युजन होतं. पेरिलियम नंतर टाकला होता आणि बोरॉन आधी. पण मग हे त्याने रिपेअर केलं आणि पेरिलियमचं ऍक्च्युअल ॲटॉमिक वेट काढलं आणि त्याला पहिल्या जागेवर टाकलं, बोरॉनला पुढे ढकललं. शिवाय त्याने एकसारख्या एलिमेंट्सना एका गटात टाकलं, जसं की फेरस, कोबाल्ट, निकेल हे जवळपास सारखे आहेत आणि जवळजवळ आढळतात, म्हणजे दे ऑकर टुगेदर इन द नेचर. तर तसं त्याने बरोबर ग्रुप केलं. आणि ह्या क्लासिफिकेशन मध्ये ऑक्साईड आणि हायड्राईड ह्या एलिमेंटने बनवलेले ऑक्साईड आणि हायड्राईड याचा रेफरन्स घेऊन त्यांच्या केमिकल रिएक्शनचा अभ्यास करून त्यांना मांडलं होतं.
त्याच्यामुळे याच्यामध्ये खूप कमी प्रॉब्लेम होते. म्हणजे केमिकल प्रॉपर्टीज मॅच होत नाहीयेत किंवा वेगळेच एकत्र आलेत असं वगैरे याच्यामध्ये काही नव्हतं. एका बोरॉन, एका ॲल्युमिनियम आणि एका सिलिकॉन असे 3 एलिमेंट त्याने प्रिडिक्ट केले होते की हे आता सापडलेले नाहीयेत. पण ते सापडल्यावरती सुद्धा असे असतील, त्यांचे हे प्रॉपर्टीज असतील आणि ते ह्या ठिकाणी असतील हे त्याने प्रिडिक्ट केलं होतं, जे की नंतर खरं ठरलं. हे त्याच्या मेंडलीव्ह पिरियोडिक टेबलचं खूप मोठं यश आहे. पण त्याच्यामध्ये काही गोष्टी राहून गेल्या. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा आयसोटोप्सचा शोध लागला तेव्हा ह्यांना कुठे ठेवायचे, बिकॉज आयसोटोप्स हॅव सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट ॲटॉमिक मास नंबर. ॲटॉमिक मास नंबरमध्ये जर गोंधळ असेल तर एका गटामध्ये त्यांना ठेवायचं का एका गटाचे भाग करायचे हे काही कळलं नाही. शिवाय हायड्रोजनची जागा 1 मध्ये पाहिजे का 7 मध्ये पाहिजे हे कन्फ्युजन क्लिअर झालं नाही. आणखीन 2 किंवा अधिक एलिमेंट्स जे त्याने मांडले होते त्याच्यामध्ये आणखीन एलिमेंट्स आहेत का हे प्रिडिक्ट नाही करू शकत, कारण की ॲटॉमिक वेट जे आहेत ते इरेग्युलर सिक्वेन्समध्ये वाढत आहेत. 2 नंतर 3, 3 नंतर 4 असा त्याचा काही फिक्स क्रम नाही. मग दोघं आणि स्पेशली मोठ्या मोठ्या मॉलिक्युल्सच्या बाबतीमध्ये किंवा मोठ्या एलिमेंट्सच्या शोधानंतर जसं बघा 88.9 आणि 91.2 अशा फ्रॅक्शन मध्ये ते आहेत, तर ह्याच्यामध्ये किती एलिमेंट्स असतील हे आपण नाही सांगू शकत. अशा पद्धतीने काही प्रॉब्लेम ह्याच्यामध्ये सुद्धा आले आणि म्हणून मग मेंडेलिव्हच्या पिरियोडिक टेबलच्या वरचं पिरियोडिक टेबल जे आपण मागच्या वेळेला सुरू केलं होतं ते होतं आपलं मॉडर्न पिरियोडिक टेबल, ज्याच्यामध्ये आपण ॲटॉमिक नंबरला आपला बेस घेतलाय. त्याच्या आधीपर्यंत सगळे ॲटॉमिक वेटला म्हणजे ॲटॉमिक मास नंबरला धरत होते. मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये आपण ॲटॉमिक मास सोडून ॲटॉमिक नंबर वरती फोकस करतोय. सो व्हॉट इज द ॲटॉमिक नंबर? ॲटॉमिक नंबर इज नंबर ऑफ प्रोटॉन्स ऑर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. दॅट नंबर इज फिक्स्ड. जेवढे प्रोटॉन तेवढे इलेक्ट्रॉन्स असतातच, कारण ॲटम हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो. त्या नंबरला तुम्ही घेतलं तर तुमचे खूप सारे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात, कारण आयसोटोप्सना ॲटॉमिक नंबर सेम आहे, वेट डिफरंट असेल तरी काही प्रॉब्लेम नाही. शिवाय ॲटॉमिक नंबर एका सिक्वेन्सने 1, 2, 3, 4 अशा सिक्वेन्सने आहेत जे तुम्हाला पिरियोडिक टेबलमध्ये बघायला मिळतं. आता ह्या मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये काय काय गोष्टी आहेत, काय काय नाही आहेत, इथे आपला धडा आज संपणार आहे बघा. आता ह्याच्यासाठी मी आपलं बुक ओपन करणार आहे, कारण बुकमध्ये मोठं पिरियोडिक टेबल आहे आपल्यासमोर. सो वी कॅन डिस्कस दॅट व्हेरी वेल हिअर. सी, मॉडर्न पिरियोडिक टेबलचे ट्रेंड्स आपण बघणार आहे. त्याच्या आधी मॉडर्न पिरियोडिक टेबल एकदा पटकन ग्लान्स आपण बघूया. इथे एस ब्लॉक आहे, इथे पी ब्लॉक आहे, इथे डी ब्लॉक आहे आणि खाली एफ ब्लॉक एलिमेंट्स असतात. आता ह्याच्यामध्ये काय महत्वाची गोष्ट आहे? महत्वाची गोष्ट अशी, हे सगळे मेटल्स आहेत, हे पण मेटल्स आहेत, खालचे सगळे मेटल्स आहेत आणि इथपर्यंत हे जे सगळे हिरवे दिसतात तुम्हाला हे सगळे मेटल्स आहेत. हा लाईट ब्लू कलर आहे ना, असा बोरॉन, सिलिकॉन, आर्सेनिक, टेल्युरियम, पोलोनियम आणि अँटीमनी आणि इकडे जर्मेनियम, हे सगळे जे आहेत ना, ही अशी पायरी, हे सगळे आहेत मेटलॉइड्स. या बाजूला सगळे कार्बन पासून कार्बन, फॉस्फरस, सेलेनियम, आयोडीन, ॲटेस्टिन आणि हा पूर्णच्या पूर्ण 18 ग्रुप, हे सगळे नॉन मेटल्स. म्हणजे डाव्या बाजूला सगळे मेटल्स, मेटल्स टू नॉन मेटल्स जाताना मध्ये मेटलॉइड्स आणि उजवीकडे सगळे नॉन मेटल्स. खालच्या बाजूला एफ ब्लॉक इज अ स्पेशल सिरीज, त्याच्यामध्ये पण सगळेच्या सगळे मेटल्स. रादर एव्हरी ग्रुप हॅज गॉट द स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स. तर ते काय आहेत ते आपण नंतर एक एक करून बघू. 10वीला आपल्याला ते फार डिटेलमध्ये नाही आहेत, पण तुमच्या इंटरेस्टिंग माहिती करता सांगते. एफ ब्लॉक मध्ये हा जो ऍक्टनाइट सिरीज आहे ह्याच्यामध्ये सगळेचे सगळे रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट आहेत. आपले जे राज किंवा राजस धातू ज्यांना म्हणतो ना आपण, की ते राजवायू नाही म्हणते मी, राजस धातू, द रिच एलिमेंट्स जे काही आहेत त्यातला सगळ्यात महत्वाचा आहे हा सिल्वर. त्याच्या खाली आहेत त्याच्याहून श्रीमंत गोल्ड, प्लॅटिनम. बघा, प्लॅटिनम आधी, गोल्ड नंतर. हे सगळे जे आहेत ते श्रीमंत धातू डी ब्लॉक मध्ये आहेत. त्याच्यानंतर आपले रेग्युलर वापरातले सगळे इथे आहेत, ॲल्युमिनियम, बिल्युमिनियम सगळे इकडे बघा. कुठे गेला ॲल्युमिनियम? हा बघा, ॲल्युमिनियम इकडे पी ब्लॉक मध्ये. जर्मेनियम, गॅलियम, कोबाल्ट, हे सगळे. अच्छा, ह्या डी ब्लॉक एलिमेंट्सचे कॅरेक्टरिस्टिक अशी आहे काही काही की ते कलर चेंज दाखवतात. जसं की ह्यांचा वापर आपण इंडिकेटर्स मध्ये करतो. लोखंड आपण खूप मॅक्झिमम ठिकाणी जे वापरतो तो डी ब्लॉक एलिमेंट आहे. ह्या सगळ्या एलिमेंट्स मधले काही मध्ये तर
मॅग्नेटिझम सुद्धा आहे, बरोबर. म्हणजे ह्या सगळ्या एलिमेंट्स मध्ये काहीतरी कॅरेक्टरिस्टिक स्पेशल आहेत, याच्यामध्ये काहीतरी आहे. हे तर सगळे खूप रिॲक्टिव्ह ऍटम्स आहेत. हे इकडचे सगळे खूप, हे 17 खूप रिॲक्टिव्ह ऍटम्स आहेत. त्याच्या अलीकडचे सगळे नॉन मेटल्स आहेत. आणि हे राजवायू म्हणजे जगातले सगळे श्रीमंत लोक आहेत, ते सुपर श्रीमंत लोक. ते कशातच भाग घेत नाही, कोणाशी भांडत नाही, कोणी बोलायला आलं तरी पण त्याच्याशी बोलले बोलले, नाही बोलले नाही बोलले. एकदम रॉयल लोक असतात ना, त्यांनी काही केलं तरी पण चालतं, तसे ते आहेत. कारण की ते त्यांच्या आयुष्यातली सगळ्यात महत्वाची स्टेज त्यांनी जन्मतःच प्राप्त केली आहे. दॅट इज स्टेबिलिटी, दॅट इज ऑक्टेट ऑर ड्युप्लेट. त्यांच्याकडे ते आहे, त्याच्यामुळे ते सुखी आहेत. मग हे जे मेटल्स आहेत, आता ह्या पिरियॉडिक टेबल मधले जे काही ट्रेंड्स आहेत ते आपल्याला जरा समजून घ्यायचे आहेत. ते बघा, सगळ्यात पहिली गोष्ट, पिरियॉडिक टेबल मध्ये 1 to 18 व्हर्टिकल कॉलम्स आहेत, त्याला आपण ग्रुप्स म्हणतो. आणि 7 होरिझॉन्टल कॉलम्स आहेत, त्यांना आपण पिरियड्स म्हणतो. सो इन द पिरियॉडिक टेबल 1 to 7 बघा, 1 2 3 4 5 6 7, हे 7 हॉरिझॉन्टल रोज जे आहेत त्याला आपण पिरियड्स म्हणतो. व्हर्टिकल कॉलम्सना आपण 18 ग्रुप्स म्हणतो, बरोबर. आता पहिला जो आहे एस ब्लॉक, त्याच्यामध्ये 1 आणि 2 अल्कली आणि अल्कलाईन अर्थ मेटल अशी नाव आहेत त्यांची. 1 जे लिहिलंय 1, त्याची व्हॅलेन्सी 1. 2 याची व्हॅलेन्सी 2. 13 आपण मधल्यांना सध्या सोडून देऊया, डी ब्लॉक एलिमेंट्स वेगळी कॅटेगरी आहे. आपण सध्या आपले जे वरचे आहेत त्यांना बघू, नॉर्मल. 13 ह्याची व्हॅलेन्सी 3. 14 व्हॅलेन्सी 4. 15 व्हॅलेन्सी 3. 16 व्हॅलेन्सी 2 आणि 17 व्हॅलेन्सी 1. म्हणजे व्हॅलेन्सी 1 2 3 4 4 3 2 1 अशी चेंज होत जाते. आणि 18 ची व्हॅलेन्सी 0. दे डोंट रिएक्ट विथ एनिबडी. ठीक आहे, अशी यांची व्हॅलेन्सी अक्रॉस द पिरियड चेंज होत जाते. वरून खाली गेलात तर तुमच्या ऍटमची साईज वाढते. atomic size increases as you go from up to down into the periodic table. But if you move from left to right, the size of the atom decreases. का बरं? Number of shells are fixed, but number of electron is increasing gradually. Increase झालेले इलेक्ट्रॉन अकोमोडेट केले तर इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन ह्या दोघांमधला नंबर वाढल्यावरती फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज ऑल्सो मोर. सो ते एकमेकांना खेचून घेतात आणि ऑटोमॅटिकली ॲटम श्रिंक होतो. पण वरून खाली येताना एक एक शेल वाढत जातो. इलेक्ट्रॉन वाढो ना वाढो, पण शेल तर वाढला. सो एक 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 इलेक्ट्रॉन पहिल्या शेलमध्ये, दुसऱ्या शेलमध्ये, तिसऱ्या शेलमध्ये करत करत 7व्या शेलमध्ये, आउटर मोस्ट शेलमध्ये एकच इलेक्ट्रॉन, पण 7 रिंग्स वाढल्यात त्याच्यामध्ये. सो त्याची साईज आपोआप वाढली आणि इकडे साईज आपोआप कमी झाली. दुसरी इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. ह्या बाजूला 17th ग्रुपमध्ये हायेस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह लोक, म्हणजे एकदम इलेक्ट्रोनिगेटिव्ह, जे इलेक्ट्रॉन खेचूनच घेतात, ते सगळे इथे. मग या बाजूला सगळे इलेक्ट्रो पॉझिटिव्ह लोक आहेत, जे इलेक्ट्रॉन इझिली देऊन टाकतात. विचार करा, हा आपला प्रिय मित्र सोडियम, हा आपण खूपदा घेतलाय. याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 281. कारण काय? 11 इज दी ॲटॉमिक नंबर. आता ह्यातला एक इलेक्ट्रॉन देऊन टाकला तर काय होणार आहे? हा इलेक्ट्रॉन दिल्यावरती हा पॉझिटिव्हली चार्ज होणार आणि हा इलेक्ट्रॉन तो इझिली देऊन टाकतो, कारण त्याला तो नकोच आहे. त्याचं ऑक्टेट कम्प्लीट होण्यासाठी हा इलेक्ट्रॉन इज अ प्रॉब्लेम. तो इलेक्ट्रॉन दिला की त्याचं ऑक्टेट ऑटोमॅटिकली कम्प्लीट होतं आणि म्हणून तो काय आहे? आपला इलेक्ट्रो पॉझिटिव्ह मेटल. ठीक आहे. हा, ह्या बाजूला सगळे मेटल्स, इकडे सगळे नॉन मेटल्स आणि मध्ये मेटलाइट्स, हे पण आपण बोललोय. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी, साईज आपण ऑलरेडी बघितलेली आहे. व्हॅलेन्सी आपण ऑलरेडी बघितलेली आहे. आता जरा आपण खाली जाऊन बघूया की आणखीन आपल्या पुस्तकामध्ये काय काय दिलेलं आहे. बघा, अच्छा, हे जे आहे की नाही इकडे छोट्या ह्याच्यामध्ये न्यू पिरियड न्यू शेल, जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की जसं तुम्ही खाली येणार तसं तुमची शेलची संख्या वाढत जाते. हायड्रोजन आपण कसा काढतो? एक न्यूक्लियस आणि एक रिंग. लिथियम कसा काढतो? न्यूक्लियस, पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन आणि दुसऱ्या शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन. तुम्ही दुसऱ्या पिरियडमध्ये आहात तर 2 रिंग आल्या. तिसऱ्या पिरियडमध्ये 3 रिंग, कारण की सोडियम मध्ये 281, ह्या पहिल्या शेलमध्ये 2, दुसऱ्या शेलमध्ये 8, तिसऱ्या शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन, म्हणजे देर आर 3 शेल्स. पण तुम्ही पोटॅशियमला बघितलं के, तर 2881 म्हणजे 2 8 8 आणि 1, कारण यू आर इन द 4th पिरियड, द नंबर ऑफ शेल्स विल बी 4. 1 2 3 अँड 4. क्लिअर? जे मी मगाशी सांगितलं ते खालच्या चित्रामध्ये ऑलरेडी दिलेलं आहे आपल्याला. आता बघा,
आणखीन आपल्याला शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात ह्याचा फॉर्म्युला पडेल. ही एक गोष्ट आहे जी तुम्हाला माहिती असायलाच पाहिजे. द फॉर्म्युला इज 2n². ह्याचा अर्थ असा आहे की कितवा नंबरचा तुमचा शेल आहे. आपण शेलला KLMNO अशी नावं देतो. K इज द फर्स्ट शेल, तर मग एकाचा वर्ग 1, स्क्वेअर ऑफ 1 इज 1, 1 इंटू 2 2. कुठल्याही ॲटमला जेव्हा तुम्ही काढता आणि पहिली शेल काढता ही, त्याच्यामुळे तुम्ही बाय डिफॉल्ट 2च इलेक्ट्रॉन काढता, कारण त्या शेलची कॅपॅसिटी 2 इलेक्ट्रॉनचीच आहे. मग दुसऱ्या शेलची कॅपॅसिटी किती? 2n² मध्ये n इज इक्वल टू 2 टाका. 2 टू द 4 टू द 8 म्हणजे 8 इज द टोटल कॅपॅसिटी ऑफ द इलेक्ट्रॉन. मग तुम्ही ते कसं काढणार? यू विल ड्रॉ द सेकंड शेल. अँड किती घाण काढली आहे मी ती, गोल वाटत पण नाहीये. वेट. ओके, आता याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन, 1 2 3 4 5 6 7 आणि 8. हे झाले 8 इलेक्ट्रॉन सेकंड शेल मधले. थर्ड शेल 3 3 जा 9, 9 2 जा 18. आता तुम्ही म्हणाल की इथे 18 काढायचे का? 18 नाही काढायचे. थर्ड शेल मध्ये सुद्धा आपण आउटर मोस्ट शेल मध्ये 8च काढतो. मग उरलेले 10 कुठे असतात? मध्ये असतात. असं का? सांगते. थर्ड शेल मधले जे 18 इलेक्ट्रॉन आहेत, हा थर्ड शेल आहे. पहिल्या शेल मध्ये फक्त S म्हणजे एकच सर्क्युलर रिंग असते. दुसऱ्या याच्यामध्ये पण फक्त सर्क्युलर रिंगच असते, पण त्या 2 असतात एकावर एक. तिसऱ्या याच्यामध्ये P ब्लॉक मध्ये जातो आपण. म्हणजे कसं? त्याच्यासाठी तुम्हाला जरा मला इकडे घेऊन जायला लागेल आता. टू नो अँड टू शो यू हाऊ कॅन वी अंडरस्टँड दिस. आपले जे पिरियॉडिक टेबल मधले SPD ब्लॉक आहेत आणि F ब्लॉक आहेत, ते कुठून आले हे जरा आता समजून घ्या, तर तुम्हाला या गोष्टीचा अर्थ लागेल. S ब्लॉक म्हणजे एक वर्तुळ फक्त, ही आहे S शेल. P ब्लॉक डम्बेल शेप असे असतात. हे 3 P असतात. ठीक आहे. PX, PY, PZ अशी त्यांची 3 नाव आहेत. हे तुम्हाला आता काहीच नाहीये. ओनली आय एम टेलिंग यू की P ब्लॉक मधले जे एलिमेंट आहेत त्याच्यामध्ये P कुठून आला, तर हा P म्हणजे त्यांच्या शेलचा आकार आहे. मग 1 2 3 4 5 6 6 दुणे 12 इलेक्ट्रॉन इकडे मावतात. 3 P शेल आणि त्याच्यामध्ये 12 इलेक्ट्रॉन मावतात. ठीक आहे. मग आहे D. D चा जो आहे शेप ते 5 D असतात. हे असे तर त्याच्यामध्ये आहेतच, आणखीन असा आणि एक. आता याच्यामध्ये ऍक्सेस पण आहेत XYZ, कारण की हे आणखीन वाढलेले शेल्स आहेत. एक शेल्सच्या अलॉंग आणि शेल्सच्या मध्ये अशा पद्धतीने शेल्स असतात. हे खूप कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहे. आणि हे काय आहे? इज आर ओनली द पाथ. मग आता 5 D शेल आहेत, त्याच्यामध्ये तेवढ्या पटीने जास्त इलेक्ट्रॉन मावतात. हे D ब्लॉक एलिमेंट जे तुम्हाला आता मी वरती दाखवले बघा, जस्ट बघा म्हणजे तुम्हाला समजेल की या गोष्टीचा अंदाज कसा घ्यायचा. D ब्लॉक एलिमेंट सुरू होतात 21 पासून. 21 22 23 पासून सुरू झालेले हे 112 पर्यंत इलेक्ट्रॉन त्यांच्यामध्ये मावू शकतात. कारण की ते D ब्लॉक मध्ये 7व्या शेल पर्यंत जाऊन खूप मोठं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, एवढे इलेक्ट्रॉन्स त्यांच्यामध्ये आहेत, म्हणून ते त्यांना रचू शकतात. तर D ब्लॉकची कॅपॅसिटी आहे 10 इलेक्ट्रॉन्सची. याची होती 1 2 3, सॉरी हे 3 आहेत ना, ह्याची 12 नाहीये, याची 6 आहे. मी काहीतरी चूक केली, तेच म्हणलं असं कसं झालं, 12 कसे येतील ते. दॅट 6, 3 शेल्सचे मिळून 6. ठीक आहे. आणि यांचे 12, यांचे 10. D 10 आणि F ब्लॉक मध्ये 7F असतात, 7, तर ते होतात 14. एवढे इलेक्ट्रॉन एका शेल मध्ये मावतात. S मध्ये फक्त 2 मावतात. ही जास्तीची माहिती आहे.
तुम्हाला ह्याच्याशी काहीही आता कनेक्शन नाहीये, पण हे इलेक्ट्रॉन, मग हा प्रश्न पडायला पाहिजे ना की इथे 32 इलेक्ट्रॉन आहेत, तर ते 32 इलेक्ट्रॉन आउटर मोस्ट शेल मध्ये येतील का? 18 आहे, खाली 32 आहे. त्यातल्या आउटर मोस्ट शेल मधले जे आहेत ते आपण लिहिणार. ठीक आहे. प्रत्येक शेलची ती कॅपॅसिटी आहे, पण शेलचे आकार वेगवेगळे आहेत. पहिल्या आणि दुसऱ्याचा सर्क्युलर आहे, ह्याचा वेगळा, याचा वेगळा. खाली पण ते वाढत वाढत जातात आणि तुमच्या इलेक्ट्रॉनची संख्या त्याच्यामध्ये तुम्ही वाढवू शकता. आता व्हॅलेन्सी आपण मगाशीच बोललो, तुमच्या ग्रुपची जी नंबर आहे त्याच्यावरती तुमची व्हॅलेन्सी ठरते. 1 2 3 4 ची व्हॅलेन्सी एका रांगेत सरळ 1 2 3 4 आहे. 15 16 17 18 ची परत 4 3 2 1 अशी कमी होत जाते. 1 2 4 4 2 0 4 3 2 1 0 अशी ती कमी होत जाते. आता व्हॅलेन्सी म्हणजे काय हे क्लिअर आहे ना तुम्हाला? बघा, व्हॅलेन्सी आपण कशी काढतो? व्हॅलेन्सी इज द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स गिवन ऑर टेकन टू कम्प्लीट द ऑक्टेट ऑर ड्युप्लेट. तुमच्या आउटर मोस्ट शेल मध्ये, समजा ही आउटर मोस्ट शेल आहे आणि त्याच्यामध्ये आता मी काढले 5 इलेक्ट्रॉन, 1 2 3 4 आणि 5. हे 5 इलेक्ट्रॉन्स हे माझे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहेत. व्हॅलेन्स या शब्दाचा अर्थ आहे आउटर मोस्ट शेल मधले इलेक्ट्रॉन, म्हणजे माझ्या व्हॅलेन्सी शेल मधले इलेक्ट्रॉन आर माय व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स. हे आहेत व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, कारण आउटर मोस्ट शेल मध्ये. पण माझी व्हॅलेन्सी किती आहे? याच्यामध्ये 5च इलेक्ट्रॉन आहेत, तर मला ऑक्टेट कम्प्लीट करण्याकरता 5 इलेक्ट्रॉन देणं शक्य आहे का? नाही. मग मी त्याच्यामध्ये समजा +3 केले, +3. 5 + 3 किती आहेत? 8. बरोबर. म्हणजे माझं ऑक्टेट कम्प्लीट करण्यासाठी मला 3 इलेक्ट्रॉन्सची गरज आहे आणि ती आहे माझी व्हॅलेन्सी. सो व्हॅलेन्सी इज व्हॉट? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स गिवन, टेकन और शेअर्ड टू कम्प्लीट द ऑक्टेट इज द व्हॅलेन्सी. दे आर नॉट द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन दी व्हॅलेन्स शेल. ह्याच्यामधनं, ह्या कन्फ्युजन मधनं बाहेर या. व्हॅलेन्स शेल मध्ये जितके इलेक्ट्रॉन आहेत तेवढी व्हॅलेन्सी नसते. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन मधले इलेक्ट्रॉन बघूनच व्हॅलेन्सी कळते, कारण जर ते 4 असतील तर 4 पाहिजे, 3 असतील तर 3 दिलेले सोपे 5 घेण्यापेक्षा, 2 असतील तरी 2 दिलेले सोपे, 7 असतील तर 2 घेतलेले सोपे, 1 घेतलेला सोपा. तर तुम्हाला काही करून 8 हा मॅजिकल नंबर मिळवायचा आहे. बरोबर. तर त्याच्यासाठी जे काही ते ऍटम्स बिचारे करतात, देतात, घेतात, शेअर करतात, त्याच्यावरून त्यांची व्हॅलेन्सी ठरते. ॲटॉमिक साईज जे आपण मगाशी बोललो ते आता एक एक मुद्दा करून आपण बघूया. ॲटॉमिक साईज म्हणजे काय? वरून तुम्ही खाली येता तर तुमची साईज वाढते, बिकॉज द डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस ऑफ द ॲटम अँड द आउटर मोस्ट शेल इज इन्क्रीजिंग. का बरं? पहिल्या याच्यामध्ये तुमची एकच रिंग आहे, दुसऱ्या याच्यामध्ये, दुसऱ्या पिरियड मधल्या सगळ्या ॲटम्स मध्ये 2 रिंग्स आहेत. तुम्ही आणखीन खाली जाणार, 3 रिंग्स होतील. तुम्ही स्वतःच बघा की तुमच्या ॲटमची साईज वाढते की नाही. असं तुम्ही खाली 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 येणार तर ऑब्व्हियसली तुमचा ॲटम मोठा होत जाणार आहे. सो ॲटॉमिक साईज इज मेजर्ड बाय मेजरिंग दी ॲटॉमिक रेडियस. ॲटॉमिक रेडियस काय असते? सेंटर पासून ते आउटर मोस्ट शेल पर्यंतचा डिस्टन्स. हा डिस्टन्स जितका मोठा तितका तुमचा ॲटम मोठा. जसं तुम्ही वरून खाली खाली जाणार तुमची ॲटॉमिक रेडियस वाढत जाते आणि म्हणूनच तुमची ॲटॉमिक साईज पण वाढत जाते. इट्स व्हेरी सिम्पल अँड लॉजिकल. And we measure the atomic radius into picometers, that is 10⁻12 मीटर. ठीक आहे. काही ऍटम्स म्हणजे काही एलिमेंट्सचे ऍटम्स आणि त्यांची ॲटॉमिक रेडियस आपल्याला दिलेली आहे. ऑक्सिजनची 66, बोरॉनची 88, कार्बनची 77, लिथियमची 152. ठीक आहे. आता आपल्याला बघायचंय खाली, अच्छा, हे आपण जे बोललो होतो डिक्रीजिंग व्हाईल गोइंग फ्रॉम लेफ्ट टू राईट, जे मी तुम्हाला सांगितलं होतं की डावीकडून उजवीकडे ती कमी होत जाते. कारण काय? त्याच शेलमध्ये इलेक्ट्रॉन्स वाढत जातात आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शनमुळे ते एकमेकांना खेचून घेतात आणि श्रिंक करतात ॲटम. ठीक आहे. आता एलिमेंट्स अँड दी ॲटॉमिक रेडियस आणखीन पण खाली काही दिलेले आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला माहितीसाठी दिलेले आहेत की ते पोटॅशियमचे किती, लिथियमचे किती आणि काही काही मोठे आहेत त्यातल्या रेडियस आपल्याला दिलेले आहेत. आता आपल्याला हे बघायचंय की व्हाईल गोइंग डाऊन द ग्रुप द ॲटॉमिक साईज ऑल्सो इन्क्रीजेस. कारण काय? यू आर ऍडिंग द नंबर ऑफ शेल, अ न्यू शेल इन टू अ न्यू पिरियड. बरोबर.
जे आपण बोललो तेच पुस्तकात आहे, आपण आता ते फक्त क्रॉस चेक करतोय आणि सगळे मुद्दे आता आपण कव्हर करतोय. मेटलिक नॉन मेटलिक कॅरेक्टर आपण ऑलरेडी बघितलंय. पूर्ण पिरियोडिक टेबल मधले मेटल्स कोणते, नॉन मेटल्स कोणते, मेटलॉइड्स कोणते, हे सगळं आपण डिटेलमध्ये बघितलेलं आहे. डाव्या बाजूला सगळे मेटल्स आहेत, उजव्या बाजूला सगळे नॉन मेटल्स आहेत. तर डावीकडून उजवीकडे जाताना आपल्या मेटलिक प्रॉपर्टीज कमी 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 होत जातात आणि नॉन मेटलिक प्रॉपर्टीज वाढत वाढत जातात. करेक्ट. आता एक देयर इज झिगझॅग लाईन विच सेपरेट्स मेटल फ्रॉम नॉन मेटल्स, ते आहेत आपले मेटलॉइड्स. ठीक आहे. हा तेच आहे. लेट अस कंपेअर द कॅरेक्टरिस्टिक केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स अँड नॉन मेटल्स. आता आपल्याला मेटल्स आणि नॉन मेटल्सच्या प्रॉपर्टीज चांगल्या माहिती आहेत की नाही. बघा, जे आपण बोललोय तेच आपल्या चित्रामध्ये आता कलर फॉर्म मध्ये दिलंय. हेच आहेत ना ते 7, 1 2 3 4 5 6 7, हे आपण मगाशीच बोललो. हे ते 7 लोक आहेत, सत्ते पे सत्तावाले, जे कोण आहेत मेटलॉइड्स आहेत. आणि हे सगळे कोण आहेत, हे सगळे पिवळे, हे सगळे निळे जे आहेत ते आहेत मेटल्स. जे हे इथले मधले आहेत ते आहेत मेटलॉइड्स. आणि हा जो आहे हा आहे नॉन मेटल. सगळा पूर्णच्या पूर्ण पट्टा नॉन मेटलचा आहे. हायड्रोजन पण ऍक्च्युअली नॉन मेटल्स मध्येच जातो, पण त्याच्यामध्ये काही प्रॉपर्टीज फर्स्ट ग्रुप एलिमेंट सारख्या आहेत, शिवाय त्याचा ऍटॉमिक नंबर 1 आहे, म्हणून आपण त्याला पहिल्या ग्रुपमध्ये टाकलेलं आहे. दोन्हीकडे, इकडे पण तिकडे पण, तो एक वेगळाच कॅरेक्टर आहे पूर्ण पिरियोडिक टेबल. ठीक आहे. आणि इथे खाली एफ ब्लॉक दिलेला नाहीये, पण ते पण सगळे मेटल्सच असतात. ठीक आहे. हे आपण बोललो आपल्या मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटलॉइड्स बद्दल. आता आपल्याला खाली जायचंय आणि बघायचंय आपले, मग ऑब्व्हियसली आपण काय त्यातनं सांगू शकतो की मेटलिक कॅरेक्टर इज डिक्रीजिंग फ्रॉम लेफ्ट टू राईट अँड नॉन मेटलिक कॅरेक्टर इन्क्रीजिंग फ्रॉम लेफ्ट टू राईट. बरोबर. While going down the group, a new shell gets added, resulting in the increase in the distance between the nucleus and the valence electron. जसं तुम्ही खाली खाली जाणार, तुमच्या न्यूक्लियस पासून तुमच्या आउटर मोस्ट शेल पर्यंतचा डिस्टन्स पण वाढणारच आहे, कारण की तुम्ही एक शेल ऍड केलेली आहे त्याच्यामध्ये. सो दिस रिझल्ट्स इन लोअरिंग द इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज अँड देअर बाय लोअरिंग द अट्रॅक्टिव्ह फोर्स ऑन द व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. म्हणून जितके तुम्ही खाली खाली जाणार तितके त्या ऍटम्सचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इझिली जातील, कारण तुमचं न्यूक्लियसचं अट्रॅक्शन कमी पडतंय डिस्टन्स वाढल्यामुळे. ठीक आहे. द पेनल्टिमेट शेल इज कम्प्लीट ऑक्टेट. आधीच्या शेल मधले, अल्टिमेट म्हणजे शेवटची, पेनल्टिमेट म्हणजे त्याच्या अलीकडची. समजा 7 तुमचा पिरियड आहे आणि 6वा जो आहे तो पूर्ण भरलेला आहे, सो दॅट इज युअर पेनल्टिमेट, आणि त्याच्यामध्ये तुमचं ऑक्टेट कम्प्लीट झालंय. देअरफॉर द रिझल्टिंग कटायन हॅज द स्पेशल स्टेबिलिटी. म्हणून ते इलेक्ट्रॉन देऊन टाकतात आणि स्टेबल राहतात. ड्यू टू धिस द टेंडन्सी ऑफ ॲटम्स टू लूज इलेक्ट्रॉन्स इन्क्रीजेस फर्दर. इलेक्ट्रॉन देण्याची टेंडन्सी वाढते की तुम्ही इलेक्ट्रॉन घेऊन टाका मला स्टेबल सुखी करा. बरोबर. जसं तुम्ही खाली खाली जाता इलेक्ट्रॉन्स इझिली दिले जातात. द मेटलिक कॅरेक्टर ऑफ ॲटम इज इट्स टेंडन्सी टू लूज इलेक्ट्रॉन्स. बरोबर ना. म्हणजेच तुम्ही जसं खाली खाली जाणार, बघा, द मेटलिक कॅरेक्टर ऑफ एलिमेंट इन्क्रीजेस व्हाईल गोइंग डाऊन द ग्रुप. ह्याच्यामध्ये हा खूप महत्वाचा मुद्दा आहे, हा तुम्ही स्टार करून घ्यायला हरकत नाही. बघा, मेटलिक कॅरेक्टरिस्टिक्स वरून खाली खाली तुम्ही जसं जाणार तशा वाढत जातात सगळ्याच ग्रुप्स मधल्या. द रिझन बिंग ॲज यू गो डाऊन द शेल इज इन्क्रीज्ड अँड व्हॉट हॅपन्स बिकॉज ऑफ दॅट, की तुमच्या न्यूक्लियस पासून आउटर मोस्ट शेल पर्यंतचं जे डिस्टन्स आहे ते वाढलं, पण अट्रॅक्शन कमी झालं. डिस्टन्स वाढलं की अट्रॅक्शन कमी होतं. जसं आता आपण आपले खूप चांगले मित्र, आपण शाळेत होतो, आपण दुसऱ्या तिसऱ्यात असताना आपण खूप चांगले मित्र होतो. आपण एका शाळेत होतो, एका बेंचवर बसायचो, अगदी सकाळ दुपार संध्याकाळ आपण एकत्र डबा खायचो, अभ्यास करायचो, घरी गेल्यावर पण फोन करायचो की उद्या शाळेमध्ये काय करायला सांगितलं. एवढी आपली घट्ट मैत्री होती. पण आपल्या मित्राने शाळा बदलली, अगदी मागच्याच गल्लीतल्या शाळेत गेला, थोडंसंच अंतर वाढलं, तरीही आपला कॉन्टॅक्ट कमी होतो की नाही. मग आपण महिन्यातनं एकदा फोन करतो, 2 महिन्यातनं एकदा फोन करतो, नंतर वर्षांनी फोन करतो. हे आपोआप होत जातं, कारण की डिस्टन्स वाढलं, अट्रॅक्शन कमी झालं, म्हणजेच बॉन्ड वीक होत जातो. बॉन्ड ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड प्रोटॉन्स, बॉन्ड ऑफ अट्रॅक्शन आहे तो जो काही आहे. जसं डिस्टन्स वाढलं तसं ते आपोआप कमी झालं. सो ॲज वी गो डाऊन मेटलिक कॅरेक्टरिस्टिक इन्क्रीजेस आणि ऑब्व्हियसली नॉन मेटलिक कॅरेक्टरिस्टिक डिक्रीजेस. while going from left to right within the period the outermost shell remains the same. तुमची शेल तर सेमच आहे ना, डावीकडून उजवीकडे. However, the positive charge on the nucleus goes on increasing while the atomic radius
goes on decreasing and thus the effective nuclear charge goes on increasing. हाच कॉमन सेन्सचा मुद्दा जो आपण इथे लावला तो आता इकडे बघा. समजा आपला मित्र आहे, मी आणि माझा मित्र किंवा मी आणि माझी मैत्रीण काही म्हणा, एका बेंचवरती आम्ही बसतो, आम्ही एकत्र अभ्यास करतो, सगळ्या गोष्टी शेअर करतो की आपल्याला शाळेमध्ये ही कॉम्पिटिशन आहे, आपल्याला ही तयारी करायची, अमुक करायचं तमुक करायचं, सगळ्या गोष्टी आम्ही दोघांनी मिळून ठरवल्या. परीक्षेला आपल्याला हा अभ्यास करायचा, आपण असा अभ्यास करूया, टाइम टेबल करूया, मी आणि माझ्या मैत्रिणीने सगळ्या गोष्टी ठरवल्या. आता आणखीन एक मुलगी आमच्या बेंचवर आली, नवीन ऍडमिशन, तिला आम्ही आमच्या बेंचवर घेतलं. आता ती आमच्यात आली, आम्हाला दोघींना ऑलरेडी जागा सफिशियंट होती, त्याच्यामुळे तिसरा एक माणूस ऍड झाला. आता आम्हाला ते आवडत नाहीये, पण आम्हाला ऍडजस्ट करावं लागेल. आता आम्ही दोघी जे काय बोलू हे तिला ऐकू येणारच आहे, ती पण त्याच्यात मध्ये मध्ये करणारच आहे. मग आमच्या दोघींच्या प्लॅनिंग मध्ये ती पण येणार. आता तिच्याशी आमची मैत्री झाली, तिच्याशी माझी मैत्री नव्हती, माझ्या मैत्रिणीची मैत्री पण नव्हती, पण ती आली त्याच्यामुळे आमची मैत्री झाली. आता असंच करून चौथ्या मुलीलाही जर आमच्या बाजूला आणून बसवलं, तुम्ही सगळ्या बारीक आहात आणि तुम्ही असे 2 बेंचेस जवळ करून 5 जणी बसा. त्याच 2 मैत्रिणी, आम्ही, मी आणि माझी मैत्रीण, आता आमच्या लाईफमध्ये आणखीन 3 लोक आले. त्या आमच्या छोट्याशा लाईफ डिस्कशन मध्ये आणखीन 3 लोकांचा इंटरफिअरन्स आला. पण आमची जागा तेवढीच आहे ना. त्याच जागेवरती जास्त लोक आल्यामुळे आता काय झालं, दाटीवाटी झाली. आणि काय झालं, आता आमचा सगळा जो टॉपिक ऑफ डिस्कशन होता सगळ्यांना समजला, म्हणजे सगळे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झाले आता आणि अट्रॅक्शन वाढलं. मग हे पण करू, ते पण करू, ते पण करू, ते पण करू, भले पटो न पटो, पण आता आम्ही बॉन्डेड होतो, वी आर टुगेदर ऑन द सेम बेंच. कळलं? एकाच बेंचवर आम्ही चौघी बसलोय, एका बेंचवर आम्ही दोघी सुखात होतो, आता चौघी बसलोय, दाटीवाटीने बसलोय. हे होतं प्रत्येक शेलमध्ये. जसे इलेक्ट्रॉन वाढत जातात, इलेक्ट्रॉन एकमेकांना दूर ढकलतात, सगळे निगेटिव्ह असतात ते. त्या रिपल्शनमुळे ते एकमेकांना दूर तर ढकलतात, पण मधला न्यूक्लियस त्यांना बघतोय. जसा आपल्या वर्गातला न्यूक्लियस आपले सर किंवा मॅडम असतात, ते बघत असतात पहिल्या बेंचवर दुसऱ्या बेंचवर तुम्हाला चौघींना बसवलंय ना, तुम्ही का नीट बसत नाहीये, तुमचं लक्ष का नाहीये, तुम्ही बोलताय का, तुमच्या बॅगाच का इथे, सगळं त्यांचं लक्ष असतं आपल्याकडे. दॅट फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज लुकिंग एट यू कंटिन्युअसली. मग तुम्ही त्याच्याकडे अट्रॅक्ट होता आणि चौघे नीट बसता. सगळ्यांच्या आयुष्यात होतं. जसे आपण तसे आपले ऍटम्स आणि मॉलिक्युल्स, बिकॉज जे पिंडी ते ब्रह्मांडी, द एंटायर मॅटर इज मेड अप ऑफ द सेम कॉमन फॅक्टर्स. तर जसे आपण बिहेव करतो तसेच आपले ऍटम्स पण बिहेव करतात आणि ऍटम्स मधले इलेक्ट्रॉन्स पण तसेच बिहेव करतात. आणि म्हणूनच लेफ्ट टू राईट शेल तीच आहे, फक्त इलेक्ट्रॉन्स वाढत गेलेत वाढत गेलेत वाढत गेलेत आणि प्रोटॉन मधले नंबर्स पण वाढत गेले. जेवढे इलेक्ट्रॉन वाढतात तेवढे आतमधले प्रोटॉन्स पण वाढतात न्यूक्लियस मध्ये. सो दे अट्रॅक्ट इच अदर, तो बॉन्ड इज स्ट्रॉंगर आणि ते एकमेकांना खेचून घेतात, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. म्हणजेच त्या इलेक्ट्रॉन्सना बाहेर पडायला तर स्कोपच नाहीये, तुम्ही तिथेच चौघेजणी बसून राहणार जोपर्यंत सर बाहेर जात नाही. आणि असं होत नाही, कारण की एक सर गेले की दुसरे सर येतात किंवा दुसऱ्या मॅडम येतात. आपण दिवसभर शाळेमध्ये त्याच बेंचवरती असतो आणि त्याच गोष्टी करत असतो, आणि दॅट इज नथिंग बट बॉन्डिंग. आणि आपला ऍटमचा जो साईज आहे तो श्रिंक होत जातो लेफ्ट टू राईट. बरोबर? हाच आपला इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज आहे जे आपण बोललो, त्याच्यामुळे आपली साईज श्रिंक होते. आता ग्रेडेशन इन हॅलोजन फॅमिली हा ह्या धड्यातला शेवटचा मुद्दा आहे बघा. हॅलोजन फॅमिली इज ग्रुप 17 that contains members of halogen family. All of them have the general formula X2. A gradation is observed in physical state down the group. Thus, fluorine and chlorine are gases. Bromine is liquid while iodine is solid. आता जरा इथून आपण जरा वर जाऊया आणि हॅलोजन ग्रुपकडे बघूया. बघा, वाय आय वॉन्ट टू शो दिस. बघा, तुम्हाला काही इंटरेस्टिंग गोष्टी मला सांगायच्या आहेत, ह्या नीट बघा, म्हणजे तुम्हाला डिटेलमध्ये समजतील की मला सांगायचे मुद्दे काय आहेत. हा आहे आपला हॅलो ग्रुप. लेट मी इरेज ऑल दिस थिंग्स नाउ. वी आर डन विथ दिस. आता लेट अस ड्रॉ अँड अंडरस्टँड. खूप इंटरेस्टिंग आहे. आता फ्लोरीन ग्रुप म्हणजेच 17 हॅलो ग्रुप. फ्लोरीनचा ऍटॉमिक नंबर आहे 9 आणि ऍटॉमिक वेट आहे 18.98, 19 समजा अप्रॉक्सिमेट.
क्लोरीनचा आहे 17 आणि वेट आहे 35. ब्रोमीनचं ॲटॉमिक नंबर 35 आणि वेट आहे जवळपास 80. आयोडीनचा ॲटॉमिक नंबरच आहे 53 आणि त्याचं वेट आहे 126. आता ज्याचं वजन हलकं, ज्याच्यामध्ये प्रमाण कमी, आपण काढूया. हे आपण जरा आता फ्लोरीन आणि क्लोरीन आणि ब्रोमीन याची चित्र काढू, म्हणजे आपल्याला समजतील त्या गोष्टी की डाऊन द ग्रुप कशा इंटरेस्टिंग गोष्टी होतात. आपल्याकडे एकच ग्रुप दिलाय ना. हॅलो, बघा, आपल्याला हे माहिती आहे आता फ्लोरीन आणि अजून एक रिंग फ्लोरीनची, न्यूक्लियस, फर्स्ट शेल, सेकंड शेल. हा झाला माझा फ्लोरीन. आता मी काढते क्लोरीन. न्यूक्लियस, शेल 1, शेल 2 आणि शेल 3. डाऊन द ग्रुप ॲटमची साईज वाढणार आहे. कारण काय? शेल वाढणार आहे. नंबर ऑफ शेल इज इन्क्रीजिंग. आता फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन. 1, शेल नंबर 1. शेल नंबर 2. शेल नंबर 3. आणि शेल नंबर 4. आता मी इथेच लावणार आहे त्यांची नावं. आधी त्यांच्या सगळ्यांचे न्यूक्लियस आपण रंगवून टाकूया. थांबा, वेट, लेट अस ड्रॉ अँड अंडरस्टँड. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन. मी आयोडीन नाही काढत आहे, आयोडीनची आणखीन एक रिंग वाढेल बरं का. आता आपण काढूया आपले फक्त आउटर मोस्ट शेल मधले इलेक्ट्रॉन. का बरं? मधला एकाचे आपण काढू, फ्लोरीनचे मधले 2 आणि बाहेरचे 7, बिकॉज त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 9. 1, 2, 3, 4, 5, 6. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. हा आहे आपला फ्लोरीन, ज्याचा ॲटॉमिक नंबर आहे 9. मी त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इथे लिहिते 2 आणि 7. ही आहे पहिली शेल, त्याचं नाव आहे के शेल. दुसरी आहे, त्याचं नाव आहे एल शेल. तर के शेल मध्ये माझ्या 2 इलेक्ट्रॉन आहेत, एल शेल मध्ये माझ्या 7 इलेक्ट्रॉन आहेत. हा आहे माझा क्लोरीन, दुसरा ॲटम क्लोरीन. क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर आहे 17. आणि आता याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2, 8 आणि 7. 2 हे इझिली काढता येणार आहेत. 8, अरे अरे इथे नाही येणार, ते पुढच्या ह्याच्यात येणार आहे, इकडे येणार आहे. 8, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. आणि आउटर मोस्ट शेल मध्ये पुन्हा 7 इलेक्ट्रॉन, म्हणजे किती झाले? 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. आता मजा इकडे येणार आहे. का? आपण मधल्या सगळ्या स्ट्रक्चर्स काढू शकत नाही. बघा, आपण इथे काढूया 2. पहिल्या शेल मधले 2 इलेक्ट्रॉन काढले, दुसऱ्या मधले 8. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. या शेलमध्ये एकूण 18 इलेक्ट्रॉन असतात. कारण मी तुम्हाला सांगितलं की त्याचे शेप वेगळे वेगळे आहेत.
तर याच्यामध्ये 18 काढायची गरज नाहीये, त्याच्या आउटर मोस्ट शेल मध्ये 8 असतात. कारण 1 2 3 4 5 6 7 8 आणि मध्ये 10 इलेक्ट्रॉन लपलेले असतात दुसऱ्या शेप्स मध्ये. आणि पुन्हा आउटर मोस्ट शेल मध्ये आपण काढूया किती तरी ब्रोमीनचे, क्लोरीन क्लोरीन ब्रोमीनचं 32 होतं ना, आपण आताच चेक केलं होतं बघा. 35 आहे, सॉरी 32 नाही 35, 9 7 आणि 35. चला लेटेस्ट ड्रॉ दिस, म्हणजे आपल्याला समजेल की आपण काय करतोय. 35 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहू ना आपण. 2 8 झाले 10, इथे झाले या दोघांचे मिळून 10. तिसऱ्या याच्यामध्ये होणार आहे तुमचे 18 आणि मग किती उरले 7. 2 आणि 8 10 20 28 29 30 31 32 33 34 35. करेक्ट. मधल्या शेल मधले 18 आणि आउटर मोस्ट शेल मधले 7. 1 2 3 4 5 6 आणि 7. आता काय चाललंय ते बघा. आपल्या ह्या ट्रेंड मध्ये आपण फक्त इलेक्ट्रॉन्स काढलेले आहेत, मधले प्रोटॉन आपण पाहिलेले नाही आहेत, आणि त्याच्याबरोबर जे न्यूट्रॉन असतात तेही आपण पाहिलेले नाही आहेत. आता ह्या फ्लोरीन मध्ये जर 9 इलेक्ट्रॉन्स आहेत तर प्रोटॉन किती असतील 9. आणि त्याच्यामध्ये न्यूट्रॉन्स पण असतात. हे आपण आता न्यूक्लियस मधलं बोलतोय. इथे प्रोटॉन्स असणार आहेत 17 आणि ह्याच्यामध्ये न्यूट्रॉन्स पण असतात, ते आपण बघूयात. न्यूट्रॉनची संख्या मी तुम्हाला असंही सांगणारच आहे. याच्यामध्ये प्रोटॉनची संख्या असते 35. आपण काय करतोय, ऍटमच्या न्यूक्लियस मध्ये आता कोण आणि किती लोक आहेत ते बघतोय. बघा, आपल्या या फ्लोरीनच्या न्यूक्लियस मध्ये 9 इलेक्ट्रॉन आणि 9 न्यूट्रॉन, 9 असतात ना, 9 आणि 9 18. आपण चेक करूया किती आहे. बरोबर 18 किंवा 19. चला फॉर द सेफर साइड आपण एक इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये, एक न्यूट्रॉन आपण त्याच्यामध्ये वाढवू, समजा 10. आता तुमच्या न्यूक्लियसच्या मध्ये इथे 19 एवढं वजन आहे. हे वजन कोणाचं आहे, या दोघांचं. हे न्यूक्लियॉन्स आहेत, हे न्यूक्लियसच्या मध्ये राहतात. आता क्लोरीनचा ॲटॉमिक वेट 35 असतो एव्हरेज, कारण आपण त्या त्याचे आयसोटोप असतात. बरोबर 35.4 आहे. तर आपण इथे धरूया की 18 किंवा 17, काही धरू शकतो तुम्ही. 17 17 34 असतात, आपण 18 धरू कारण ते आयसोटोप आहेत, एक 17 आणि एक 18. तर 18 दुणे 36 आणि एक 35. आता आपल्या न्यूक्लियस मध्ये 35 लोक बसलेले आहेत. आता याच्यामध्ये किती आहेत, ह्याच्यामध्ये तर 35 प्रोटॉनच आहेत. न्यूट्रॉनची संख्या किती, आयोडीन मध्ये 126.9, आपण 127 धरूया आणि कॅल्क्युलेट करूया. 127 मायनस 35. मी आता काय काढते, नंबर ऑफ न्यूट्रॉन्स काढते. 137 मायनस 35. बरोबर चाललंय का आपलं. ए सॉरी, 137 कुठे आलं, आयोडीन वर नाही, आपल्याला ब्रोमीन वर जायचंय, जे आहे 80. मी तोच विचार करते, असं कसं होऊ शकतं. 80 दिस इज नॉट 135, ते आयोडीनचं होतं. आपण आता 80 घेतोय. 80 हा आपला टोटल ॲटॉमिक मास आहे ब्रोमीनचा, मायनस 35. ह्याच्यातनं आपल्याला येणार आहे नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. 10तून 5 गेले 5, 7 होतील ना, 8चे होतील 7, 7तून 3 गेले 4, आणि ह्याच्यामध्ये न्यूट्रॉन्स किती आले 45.
आता काय चाललंय ते बघा. ह्या तुमच्या न्यूक्लियसमध्ये 80 लोक बसलेले आहेत. ते कोण आहेत? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. जसे जसे इथे तुमचे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स वाढतायत तेवढेच नंबर ऑफ प्रोटॉन्स पण वाढतायत. इथे जेवढे तुमचे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत तेवढेच तुमचे नंबर ऑफ प्रोटॉन्स आहेत. इथे जेवढे तुमचे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत तेवढेच तुमचे नंबर ऑफ प्रोटॉन्स आहेत. म्हणजेच काय आहे, इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनची संख्या कॉन्स्टंट असते. न्यूक्लियसमध्ये न्यूट्रॉन आणि प्रोटॉनची संख्या एकत्र असते, बरोबर. ते तुमचा ॲटॉमिक मास नंबर आहे. पण तुमच्या ह्या अट्रॅक्शन फोर्समध्ये तुम्ही जसजसं खाली 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 जाणार तुमचे शेल्स वाढले आहेत, तुमच्या आतले प्रोटॉन वाढलेत आणि इलेक्ट्रॉन वाढलेले आहेत. तर तुमच्या प्रॉपर्टीजमध्ये कसा बदल होतो? हा खूप छोटा आहे, बरोबर. हा छोटूसा ॲटम आहे. 1 आणि 2 दोनच शेल आहेत त्याच्यामध्ये आणि त्याचं वजनही कमी आहे. हा असतो गॅशियस स्टेटमध्ये. फ्लोरीन इज अ गॅस. तसंच क्लोरीन हा पण त्या मानाने लहानच आहे. फ्लोरीन आणि क्लोरीन हे पण दोन्ही गॅशियस स्टेटमध्ये असतात, कारण की क्लोरीन हा त्या मानाने लहान आहे ब्रोमीन पेक्षा. ब्रोमीनची साईज बघा, 80 वजन आहे त्याच्या न्यूक्लियसमध्ये. एवढा जड ॲटम गॅशियस फॉर्म मध्ये कसा असू शकतो? म्हणून तो आहे लिक्विड स्टेटमध्ये. आणि ह्याच्याहून मोठा, त्यांचा सगळ्यात मोठा जो भाऊ आहे तो आहे आयोडीन. तो बघा, आयोडीन च्या वजन आहे 126. त्याच्याहून मोठा म्हणजे ब्रोमीनचं वजन जर 80 आहे तर याचं 125 126 आहे. एवढ्या वजनाचा ॲटम लिक्विड तरी कसा असेल? तो सॉलिड असेल आणि तो आजूबाजूच्या सॉलिड्सना घट्ट पकडून असेल. म्हणून आयोडीनचे क्रिस्टल्स असतात, ब्रोमीनचं लिक्विड असतं आणि फ्लोरीन आणि क्लोरीन हे गॅसेस असतात. म्हणजे डाऊन द ग्रुप ॲटमिक प्रॉपर्टीज ज्या असतात, ॲटमच्या प्रॉपर्टीज असतात, त्याच्यामुळे त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज सुद्धा बदलतात. अशा पद्धतीने आपण एका हॅलोजन ग्रुपचा अभ्यास केला, कंपॅरेटिव्ह अभ्यास केला. चित्र काढून त्याला बघितलं आपण की साईज कशी वाढते, शेल कशा वाढतात, इलेक्ट्रॉन्स कसे त्याच्यामध्ये आपण फिट करतो, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉनची संख्या आपण कशी कॅल्क्युलेट करू शकतो, डाऊन द ग्रुप तुमच्या प्रॉपर्टीज कशा वाढतात, म्हणजे ॲटॉमिक साईज कशी वाढते आणि म्हणूनच तुमच्या स्टेट्स ऑफ मॅटर सुद्धा कशा बदलतात. याचं बेस्ट एक्झाम्पल इज द हॅलोजन ग्रुप. मला असं वाटतं आज आपण जे काही शिकलो ते तुम्हाला समजलं. हा धडा इकडे संपला. वी आर डन विथ द लेसन. पुढच्या वेळेला आपण नवा धडा सुरू करू आणि त्या धड्यामधनं त्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत किंवा त्यातले जे काही कंटेंट आहेत ते डिस्कस करू. ह्यात तुम्हाला काही शंका असतील तर मला नक्की विचारा. भेटूया पुढच्या वेळेला. चला, थँक्यू. संगीता मॅम, थँक्यू. थँक्यू दीपिका मॅम.